श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा केल्यास काय घडते, तुम्हाला ही माहिती या विषयावर सांगणार आहे की आपल्या चॅनलवर सविस्तर आणि समजण्यास सोपी या धार्मिक मान्यता, पूजेचे महत्त्व, कथा, नियम आणि गैरसमज वेगवेगळे स्पष्ट केलेले आहेत. श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा केल्यास घरात नेमके काय घडते, तर सांगायचे तर श्रावणातील सत्यनारायण व्रताचे धार्मिक महत्त्व, कथा, पूजाविधी आणि विशेष मान्यता आहे. कारण की श्रावण महिन्यात सत्यनारायणाची पूजा केली तर सत्यनारायणाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात का? श्रावणातच ही पूजा करण्याला विशेष महत्त्व का दिलं जातं? आणि पूजा करताना आपण कोणत्या चुका टाळायला हव्यात? तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सातारा सखी या आपल्या हक्काच्या चॅनलवर. आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय सुंदर आणि श्रद्धेचा विषय. श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा केल्यास काय घडते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी आपण जाणून घेणार आहोत सत्यनारायण पूजेमागील सर्वात महत्त्वाचा संदेश, जो केवळ पूजा करण्यापुरता मर्यादित नाही, तर आपल्या संपूर्ण जीवनाशी जोडलेला आहे. भाग 1. सत्यनारायण म्हणजे काय? याचं उत्तर आहे, सत्यनारायण हा शब्द 2 शब्दांनी बनलेला आहे. तो म्हणजे सत्य आणि नारायण या दोन्हींनी बनलेला आहे. सत्य म्हणजे खरेपणा, प्रामाणिकपणा आणि धर्माचा मार्ग. नारायण म्हणजे भगवान विष्णूचे एक नाव. म्हणून सत्यनारायणाची पूजा म्हणजे केवळ एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून केली जाणारी पूजा नाही, तर या पूजेमध्ये सत्य, श्रद्धा आणि भक्ती, प्रामाणिकपणा आणि सदाचार यांना विशेष महत्त्व आहे. परंपरेनुसार भगवान विष्णूंच्या सत्यनारायण रूपाची पूजा करून कथा ऐकण्याची प्रथा आहे. भाग 2. श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा का करतात. हिंदू धार्मिक परंपरेत श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो, कारण या महिन्यात अनेक जण उपवास, पूजा, जप, ध्यान, अभिषेक, दान आणि धार्मिक व्रते करतात. श्रावणात वातावरणातही एक वेगळे आध्यात्मिक वातावरण निर्माण होते. म्हणून अनेक कुटुंबामध्ये या काळात सत्यनारायणाची पूजा केली जाते. विशेषत म्हणजे मानल्या जाणाऱ्या या गोष्टी म्हणजे घरातील वातावरण प्रसन्न असायला हवे, आणि ते ठेवण्यासाठी भगवान विष्णूंचे स्मरण करण्यासाठी, कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यासाठी, मनातील आपली इच्छा, आपला संकल्प देवापुढे मांडण्यासाठी, कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन या धार्मिक वातावरण निर्माण करण्यासाठी, सत्य आणि सदाचाराचा हा संकल्प करण्यासाठी. महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रावणात सत्यनारायण पूजा केल्याने
एखादी विशिष्ट घटना हमखास घडते असा वैज्ञानिक पुरावा नाही, पण हे धार्मिक श्रद्धा आणि परंपरेच्या चौकटीत समजावे. भाग 3. श्रावणात पूजा केल्यास काय घडते? आता मुख्य प्रश्न म्हणजे श्रावणात सत्यनारायण पूजा केल्यास काय घडते? धार्मिक मान्यतेनुसार भक्तिभावाने पूजा केल्याने घरात शांती, समाधान आणि सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते अशी श्रद्धा आहे. पण याचा अर्थ असा नाही की पूजा केली आणि दुसऱ्या दिवशी लगेचच चमत्कार घडणार. असं तर होत नाही ना. म्हणजे तूप खाल्ले की रूप येते. पण पूजेचा खरा अर्थ आपल्या विचारांमध्ये आणि आचरणामध्ये असा बदल घडवणे हा आहे. सांगायचं म्हणजे घरात धार्मिक आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते, एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते. पूजेच्या दिवशी घर स्वच्छ केले जाते, देवघर सजवले जाते, फुले, दिवे, नैवेद्य, मंत्र आणि कथा यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होते. कुटुंबातील काही लोक काही काळ मोबाईल, टीव्ही आणि दैनंदिन धावपळ बाजूला ठेवून एकत्र बसतात. यामुळे कुटुंबामध्ये संवाद वाढतो. दुसरे, मनाला शांतता मिळू शकते. पूजा, मंत्रोच्चार आणि कथा ऐकताना मन एका ठिकाणी केंद्रित होते. धार्मिक श्रद्धा असलेल्या व्यक्तींना यामुळे मानसिक समाधान आणि शांतता मिळू शकते. म्हणून सत्यनारायण पूजा ही केवळ बाह्य विधी नसून तर मन एकाग्र करण्याचा आणि आत्मचिंतन करण्याचा हा एक प्रसंग आहे म्हणूनही पाहता येते. 3. कुटुंबातील एकजूट वाढते. सत्यनारायण पूजा अनेकदा कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येऊन करतात. कोणी फुले आणते, कोणी प्रसाद तयार करते, कोणी पूजा साहित्याची तयारी करते, कोणी कथा वाचते. यामुळे घरातील सदस्य एकत्र वेळ घालवतात. आजच्या धावपळीच्या जीवनात ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. कारण सत्य बोलण्याचा संदेश मिळतो. सत्यनारायण कथामध्ये सत्य आणि वचनपूर्ती यांना विशेष महत्त्व दिले जाते. म्हणून पूजा केल्यानंतर आपण स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा की मी माझ्या आयुष्यात किती प्रामाणिक आहे. देवापुढे दिवा लावणे महत्त्वाचे आहेच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे व्यवहारात प्रामाणिक राहणे. दुसऱ्याला फसवू नये, दिलेले वचन पाळावे, अहंकार कमी करावा, गरज व्यक्तीला मदत करावी. हा सत्यनारायण पूजेचा अतिशय सुंदर संदेश आहे. भाग 4. सत्यनारायण व्रतकथेचा संदेश. सत्यनारायण व्रतकथेमध्ये विविध व्यक्तींच्या जीवनातील प्रसंग सांगितलेले जातात. कारण कथांमध्ये भक्ती, संकल्प, वचन, प्रसादाचा आदर आणि सत्याचे महत्त्व याबद्दल संदेश दिला जातो. कथेचा एक महत्त्वाचा अर्थ असा घेतला जातो की देवापुढे केलेला संकल्प केवळ तो शब्दापुरता ठेवू नये, तो प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. तसेच प्रसादाचा अनादर करू नये.
कारण भक्तीमध्ये अहंकार आणू नये आणि तो देवाच्या नावावर खोटेपणा करू नये. भाग 5. सत्यनारायण पूजेसाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे? साहित्य घरच्या परंपरेनुसार हे साहित्य बदलू शकते. सामान्यतः खालील वस्तू सत्यनारायणाच्या साठी वापरलेल्या जातात. तर पूजा साहित्य: भगवान विष्णू किंवा सत्यनारायणाची प्रतिमा म्हणजे फोटो, पाट किंवा चौरंग, एक स्वच्छ वस्त्र, कलश, नारळ, आंब्याची पाने, अक्षता, हळद, कुंकू, चंदन, फुले, तुळशीची पाने, अगरबत्ती, दिवा, कापूर, पंचामृतासाठी साहित्य, फळे, नैवेद्य, प्रसादासाठी रवा, गहू, साखर, तूप इत्यादी. कुटुंबाच्या परंपरेनुसार पाणी, दक्षिणा, टीप: आपल्या घरातील कुलाचार आणि स्थानिक परंपरेनुसार साहित्यामध्ये बदल असू शकतो. भाग 6. पूजा करण्यापूर्वी घरात काय करावे? तर पूजेच्या दिवशी शक्यतो घर स्वच्छ करावे, देवघर स्वच्छ करावे. पूजेच्या जागे तुम्ही स्वच्छ करून तुम्ही एक मस्त सुंदर रांगोळी काढावी. भगवान विष्णूंची प्रतिमा किंवा सत्यनारायणाची प्रतिमा म्हणजे फोटो तुम्ही स्वच्छ पुसून स्वच्छ ठिकाणी ठेवावा. पूजेपूर्वी तुमचे मन शांत ठेवावे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे की पूजा घाईघाईने करण्यापेक्षा मनापासून श्रद्धा आणि शांत मनाने करणे खूप महत्त्वाचे आहे. भाग 7. पूजा कशी केली जाते? तर पूजेची संपूर्ण पद्धत घराच्या परंपरेनुसार किंवा पुरोहितांच्या मार्गदर्शनानुसार करावी. सामान्य स्वरूपात 1. संकल्प: आपण कोणत्या हेतूने सत्यनारायणाची पूजा करत आहोत याचा तुम्ही संकल्प केला पाहिजे. 2. गणपती पूजन: सर्वप्रथम आपल्या श्री गणेशाचे स्मरण केले जाते. 3. कलश स्थापना: कलशाची स्थापना करून त्यामध्ये देवत्वाचे आवाहन करण्याची आपल्यात परंपरा आहे. 4. भगवान विष्णू आणि सत्यनारायण पूजन: फुले, अक्षता, चंदन, तुळस आणि नैवेद्य अर्पण केला जातो. 5. सत्यनारायण कथा: व्रतकथा श्रद्धेने ऐकली किंवा वाचली जाते. 6. आरती: पूजेच्या शेवटी भगवान सत्यनारायणाची आरती केली जाते. नंतर आरती केल्यानंतर प्रसाद दिला जातो. सर्व उपस्थितांना हा प्रसाद म्हणून दिला जातो. भाग 8. प्रसादाचे महत्त्व काय असते? तर प्रसादाचे महत्त्व: सत्यनारायण पूजेमध्ये प्रसादाला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. प्रसाद म्हणजे हा केवळ गोड पदार्थ नाही, तर तो देवाबद्दल कृतज्ञता आणि आपल्या भक्तीचे प्रतीक मानला जातो. पूजा झाल्यानंतर प्रसाद सर्वांनी प्रेमाने स्वीकारावा. प्रसादाचा कोणीही अनादर करू नये असा आपल्या धार्मिक संदेश कथांमधून दिला जातो. भाग 9. पूजा करताना कोणत्या चुका टाळाव्यात?
पूजा करताना महत्त्वाचे चूक क्रमांक 1, फक्त आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी पूजा करणे. म्हणजे माझं काम झालं पाहिजे म्हणून आपण पूजा करतो. ही भावना आपण ठेवू नये. याऐवजी देवा, योग्य मार्गाने पुढे जाण्याची मला शक्ती दे, अशी भावना ठेवणे ही अधिक सुंदर आहे. चूक क्रमांक 2, आपण पूजा करून लगेच खोटं बोलणे. तर सत्यनारायण पूजेचा मुख्य संदेशच आहे की सत्य आहे म्हणजे खोटे बोलायचे नसते. म्हणून पूजा झाल्यानंतरही सत्य आणि प्रामाणिकपणा पाहणे खूप महत्त्वाचे आहे. चूक क्रमांक 3, प्रसादाचा कोणीही अनादर करू नये. प्रसाद हा मुख्य श्रद्धेचा भाग आहे. त्याचा तुम्ही अपमान किंवा जाणीवपूर्वक अनादर, हेटाळणी करू नये. चूक क्रमांक 4, दुसऱ्यांच्या श्रद्धेची टिंगल करणे. आपल्या प्रत्येकाच्या धार्मिक पद्धतीत आणि कौटुंबिक परंपरा ही वेगळी असू शकते, पण म्हणून की कोणावरही आपली पद्धत लादू नये. चूक क्रमांक 5, पूजा म्हणजे चमत्काराची हमी समजणे. हो, पूजा केल्याने जीवनातील प्रत्येक समस्या आपोआप संपेल असे मानणे योग्य नाही. कारण पूजेसोबत प्रयत्नही करणे, योग्य निर्णय घेणे आणि प्रामाणिकपणा आणि आपले कर्तव्य आवश्यक आहे. भाग 10. श्रावणातील सत्यनारायण पूजा आणि महिलांसाठी हा संदेश. श्रावण महिना हा अनेक महिलांसाठी भक्तीचा आणि उत्साहाचा हा महिना असतो. तर घरातील प्रत्येक महिला पूजा, नैवेद्य, रांगोळी, फुलांची सजावट करतात आणि प्रसादाची तयारी करतात. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की पूजा करण्याची जबाबदारी फक्त महिलांची नाही, तर घरातील प्रत्येक सदस्याने सहभागी यामध्ये व्हावे. घरातील पुरुष, महिला, मुले सर्वांनी मिळून मिसळून ही पूजा केली तर धार्मिक वातावरणाबरोबरच आपल्या कुटुंबातीलही प्रेम अधिक प्रमाणे वाढते. भाग 11. सत्यनारायण पूजा कोणत्या दिवशी करावी असा आपल्याला प्रश्न पडतो. सत्यनारायण पूजा करण्यासाठी अनेक कुटुंबांमध्ये पौर्णिमा, संकष्टी सारख्या विशिष्ट दिवशी नव्हे, तर आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार आपण शुभ दिवस निवडला जातो. काही जण पौर्णिमेला पूजा करतात, तर काही जण आपल्या सोयीने किंवा नवस संकल्पानुसार करत असतात. तर श्रावणातील कोणता दिवस शुभ आहे यासाठी स्थानिक पंचांग किंवा जाणकार ब्राह्मण व पुरोहितांचा तुम्ही सल्ला घेणे योग्य आहे. एकच दिवस सर्वांसाठी अनिवार्य आहे असे समजण्याची गरज नाही. भाग 12. सत्यनारायण पूजा केल्यानंतर काय संकल्प करावा. तर पूजा संपल्यानंतर मनात असा संकल्प करू शकता की हे नारायणा, माझ्या जीवनात सत्याचा मार्ग स्वीकारण्याची मला बुद्धी द्या. माझ्या कुटुंबात प्रेम, आपुलकी, समाधान आणि परस्पर आदर राहू दे. माझ्याकडून कोणाचेही वाईट होऊन देऊ नकोस. गरजू व्यक्तीला मला मदत करण्याची शक्ती दे. माझ्या चुका सुधारण्याची मला बुद्धी दे आणि संकटाच्या काळात संयम
ठेवण्याची मला शक्ती दे. हा संकल्प म्हणजे पूजेचा खरा आत्मा आहे. भाग 13. सर्वात मोठा संदेश. सत्यनारायण पूजा म्हणजे फक्त फुले, नारळ, नैवेद्य आणि आरती नाही, तर हा सत्यनारायणाचा पूजा आपल्याला सत्याने जगण्याचा संदेश देत असते. घरात देवाची पूजा करण्याबरोबरच आई वडिलांचा तुम्ही मनापासून आदर करा. जोडीदाराशी मनापासून प्रेमाने बोला. मुलांना चांगले संस्कार द्या. गरज व्यक्तीला मदत करा. कोणाचीही फसवणूक करू नका. खोटे वचन देऊ नका. आणि शक्य असेल तिथे सत्याचा मार्ग स्वीकारा. हीच भगवान सत्यनारायणाच्या पूजेची खरी शिकवण आहे. मंडळी, श्रावण महिना म्हणजे फक्त उपवास आणि पूजा करण्याचा महिना नाही, तर श्रावण म्हणजे स्वतःकडे पाहण्याचा महिना, आपले विचार बदलण्याचा महिना आणि वाईट सवयी सोडण्याचा महिना आणि देवाशी आपले नाते अधिक घट्ट करण्याचा महिना. श्रावणात सत्यनारायणाची पूजा करत असाल तर देवाकडे फक्त मला हे दे अशी मागणी करण्याऐवजी देवा योग्य मार्गाने मिळण्याची बुद्धी दे अशी प्रार्थना करा. कारण देवापुढे लावलेला दिवा काही क्षण घर उजळतो, पण सत्य चांगले आणि चांगले कर्म आपल्या संपूर्ण आयुष्याला उजळू शकतात. जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सातारा सखी या सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती आपल्या कुटुंबातील महिलांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच सुंदर आणि उपयोगी माहितीसह. जय श्री सत्यनारायण. जय श्री विष्णू. जय महाराष्ट्र. धन्यवाद.